तर नमस्कार युट्यूब फॅमिली. तर आज सक्रोबाच्या सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर बघा, मी काल हा ड्रेस म्हणजे आला माझा, मी ऑनलाईन मागवलाय आणि 3 तारखेला येणार होता, तो कालच आलाय. म्हणून मी आज तो नवीन ड्रेस घालून म्हटलं चला ब्लॉग बनवूया. तर आमच्याकडे कसं नागपंचमीला सर्व नवीन नवीन कपडे, बांगड्या सगळं नवीन बायका खरेदी करतात, कानातले, गळ्यातले. आणि आम्ही लहान होतो तर आम्ही पण मॅचिंग मॅचिंग ड्रेस, कानातले, बांगड्या सगळं नवीन घेणार आणि झोका खेळायचा. आमच्याकडे खूप नागपंचमीच्या दिवशी ना आमच्याकडे खूप असे मोठे मोठे झोके असायचे आणि आम्ही हाताला फोड येऊस तर आम्ही झोका खेळायचो दिवसभर. आणि मग 5 वाजता वारुळाला जातात आमच्याकडे, गाणे वगैरे बोलतात, फेर बोलतात आमच्याकडे, फेर धरतात. ज्याला फुगडी खेळायचं ते फुगडी, बरेच काही काही असे ज्याला जे येतात ते हे करायचे. आणि नंतर मग आज आहे बघा सक्रोबा ना आमच्याकडे मातीचं बनवतात आणि ते कितीतरी प्रकारचे धान्य असतात, त्याने डिझाईन करतात. आणि एक जेंट्स लोक म्हणजे ते घेऊन बसतात एका जागेवर आणि मग ते ना हे बघा असे धागे आमच्याकडे ना सोमवारी वारुळाला जातात आणि ती वारुळ टाकून मग ते गळ्यात हळदीने पिवळं केलेलं धागा तो गळ्यात बांधतात आणि मग आज सक्रोबावरती सगळे टाकतात आणि नंतर मग ती विहिरीत किंवा नदीला सोडून देतात. तर काही काही जण तर वर्ष ठेवतात, बोलतात चांगला असतं धागा हा बांधलेला. पण मी नाही ठेवत, मी काढून टाकते. तर तुमच्याकडे आहे का असे म्हणजे नागपंचमीचे कार्यक्रम वगैरे किंवा फेर वगैरे धरतात का? नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर आम्ही लहान होतो तर 15 दिवस आम्ही फेर वगैरे असं म्हणजे धरायचो. गाणे म्हणजे बायका मोठ्या बोलायच्या, आम्ही खूप मस्ती करायचो, खूप छान वाटायचं. आता काय नाही तसं. पहिला आम्ही खूप मस्ती केले, मज्जा केले. आता तसं काहीच नाही होत. आता सगळं जो तो आपल्या कामात बिझी झालाय आणि एन्जॉय तर आता बाजूलाच राहिलाय. म्हणजे असं काही राहिलं नाही पहिल्यासारखं. आम्ही लहान होतो तेव्हा खूप मज्जा करायचो. तर 3 दिवसात खूप म्हणजे आम्ही एन्जॉय करायचो. मेहंदी वगैरे काढायचं, नेल पॉलिश वगैरे सगळं सगळं नवीन खरेदी करायचं नागपंचमी म्हटलं की. आणि मुलं आहेत, ते पतंग वगैरे उडवायचे, आदल्या दिवशी तयारी करायची, अर्ध्या रात्रीपर्यंत ते बनवत बसायचे, खूप छान वाटायचं. पण आता तसं काहीच नाही. आता कुणी पतंग नाही बनवत, आता रेडीमेडच मिळतात. तेच विकत आणून कोणी उडवतं, कोणी उडवत नाही. आणि हल्ली हवा असते नसते, त्याचे पण प्रॉब्लेम असतात. तर तुमच्याकडे पतंग वगैरे उडवतात का? आमच्याकडे तर आमच्या गावाला खूप असे उडवतात आणि अजूनही उडवतात, कारण लहान मुलांना खूप ते गोष्टी आवडतात. एकदा मोठे झाले की मग ते पण विसरून जातात, पण लहान आहे तोपर्यंत आपली संस्कृती मुलांना माहिती पडायला पाहिजे ना, माहिती पाहिजे. आपण जर ते दाखवलं तर त्यांना समजणार, आपणच जर नाही केलं तर त्यांना तरी काय समजणार आहे. म्हणून आपली जी संस्कृती, प्रत्येक आपण सण वगैरे केले पाहिजेत आणि त्यांनाही आपण त्यांच्यासोबत आपण दाखवलं तर त्यांनाही समजणार की आपले पहिले काय करायचं. आणि आता आपण मोठं झाल्यावरती ते मुलांना समजलं की आपले आई वडील काय करत होते सणाला वगैरे. पण हल्ली सगळं जो तो आपल्या आपल्या कामात बिझी असल्यामुळे एवढं काही कोणी लक्ष देत नाही. आपली परंपरा आहे विसरत चाललेत हल्ली. तर तुमच्याकडे सक्रोबा वगैरे बनवतात का? आमच्याकडे मातीचाच बनवतात.
आणि पाऊस पण खूप आहे आमच्या इकडं. एवढा पाऊस पडतोय ना, एकदम थंडगार वातावरण आहे. गावाला पाऊस नाहीये. इकडं पनवेलला भरपूर पाऊस पडतोय. तर आम्ही इकडं सिटीत राहतो म्हणून आम्ही काय वारुळाला पण नाही जात आणि काहीच नाही इकडं, म्हणजे एवढं हेच नाही. आणि मुलांना तर आमच्या पतंग वगैरे उडवायला जागाच नाही. त्याच्यामुळे इकडे काय एवढं होत नाही. गावाला गेलं तरच. आणि तुम्ही कुठून कुठून बघतात आणि ज्यांनी कोणी माझं म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि मी नवीनच ब्लॉग बनवते. काही चुका वगैरे होत असत्या तर मला नक्की सपोर्ट करा, मदत करा. आणि हा सॉरी, चुका हा चूक होत असते किंवा तुम्हाला चूक काही वाटत असेल माझ्याकडनं तर ते सुधारण्यासाठी ना मला थोडीशी मदत करा आणि कमेंट करून सांगा नक्की माझ्याकडून काय चुका होतात. कारण मी नवीनच ब्लॉग बनवायला सुरुवात केले आणि माझे छोटे मिनी ब्लॉग पण असतात. तर नक्की आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा. आणि छोट्या मोठ्या चुका तर होतातच, पण माझ्याकडे म्हणजे मला अजून माहिती नाही म्हणून मी तुम्हाला थोडंसं म्हणजे मला हे करा, समजून घ्या. आणि आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जेवढं होईल तेवढं शेअर करा ब्लॉगला. तर चला, बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि माझा ड्रेस कसा वाटला पूर्ण मी तुम्हाला दाखवत ते नक्की कमेंट करून सांगा. तर हा बघा असा ड्रेस आहे. तर चला, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना गुड नाईट.